ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या, मोर्चाने वेधले प्रशासनाचे लक्ष. गोकुळ साखर कारखाना लिमिटेड धोत्री यांच्याकडून 5 महिन्यांपासून थकीत ऊस बिल न मिळाल्याने संतप्त झालेल्या 30 गावातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार ठिय्या आंदोलन केले. 4 पुतळा येथून निघालेल्या भव्य मोर्चाने दुपारी 12 वाजता पूनम गेटवर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चा आणि ठिय्या आंदोलन ऊस पुरवठा शेतकरी व शेतकरी संघटना, धाराशिव व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 4 पुतळा पार्क, इंदिरा गांधी स्टेडियम मार्गे वाजत गाजत आलेला मोर्चा दुपारी 12 वाजता पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. यावेळी महिला शेतकऱ्यांसह शेकडो ऊस उत्पादकांनी आमचे पैसे द्या, गोकुळ कारखाना मुर्दाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांचा आक्रोश. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की 2025-26 गाळप हंगामाचे बिल 5 महिने उलटूनही मिळाले नाही. कायद्याने 15 दिवसात पैसे देणे बंधनकारक असताना कारखान्याने जाणीवपूर्वक दिरंगाई केली. RCC 1-2-3 काढूनही रक्कम खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य व पुढील पिकाचा खर्च थांबला असून संसार चालवणे कठीण झाले आहे. प्रशासनाला निवेदन. आंदोलनानंतर शेतकरी प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन 8 मे 2026 रोजी दिलेल्या निवेदनाची आठवण करून दिली. साखर आयुक्त पुणे व साखर आयुक्त सोलापूर यांनी तातडीने कारवाई करून थकीत रक्कम जमा करावी, अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा शेतकरी नेते अरविंद घोडके यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पूनम गेट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.